एखाद्या क्राईम वेब सिरीजला शोभेल अशी घटना वसईतनं पुढे आली आहे। साधारण बघायला गेलं तर प्रियकरांना आपल्याच प्रेयसीची भर रस्त्यात हत्या केली आहे। ही विकृती नेमकी कुठून येते, याला कारणीभूत कोणकोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी अमित नुळकर सर आहेत, जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत। सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। ही घटना जर आपण बघितली तर भर रस्त्यात हा सगळा प्रकार घडताना दिसतोय आणि गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे। याला साधारण कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात आणि ही विकृती नेमकी कुठून येते? आता आपण बोललो तसं समाज माध्यम किंवा वेब सिरीज, ड्रग्ज, अल्कोहोल आणि एकंदरीत तरुणाईमध्ये एक गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे थांबायची तयारी नाही। सगळं इन्स्टंट वर्ल्ड आहे आपलं, सगळं लगेच पाहिजे, मला पाहिजे ते आत्ता लगेच पाहिजे आहे, थांबण्याची तयारी नाही आणि नाही ऐकण्याची सवय नाही आणि मला नाही तर कोणालाच नाही, ही सुद्धा एक त्याच्यातली भावना दिसते। आणि त्यातून आपली पुरुषप्रधान सोसायटी आहे, त्यामुळे काही चुकीचे रोल मॉडेल्स असतात की पुरुषांनी स्त्रियांना कंट्रोल करायला पाहिजे, आपल्या वशमध्ये ठेवायला पाहिजे, तसं नाही केलं तर लोक मला स्ट्रॉंग पुरुष किंवा ताकदवर पुरुष समजणार नाहीत, अशा काही चुकीच्या संकल्पना असतात ज्याच्यातनं अशा गोष्टींना आय थिंक हे एकमेव कारण असेल असं नाही, पण ही सगळी कारणं मिळून त्या व्यक्तीची त्यावेळेची काय मनस्थिती आहे, त्याच्या आयुष्यात त्यावेळेला काय घडतं आहे किंवा त्याची वाढवणूक, त्याच्यावर कसे संस्कार झालेत, त्याला कसं वाढवण्यात आलेलं आहे, त्यांनी त्याच्या लहानपणी काय बघितलं आहे घरामध्ये, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेला मग त्या माणसाच्या मनस्थितीबद्दल आपण खऱ्या अर्थाने अंदाज लावू शकतो। पण हे सगळे फॅक्टर्स थोडे थोडे अँगर, इम्पल्सिव्हिटी, ॲग्रेशन, चिडचिडपणा किंवा या गोष्टींना कारणीभूत ठरतात असं वाटतं मला। साधारण या घटना बघितल्या तर एकदम श्रीमंत लोकॅलिटीच्या दिसतात किंवा एकदम लोअर क्लास लोकॅलिटीमध्ये दिसतात, तर ह्या दोन्ही लोकॅलिटीला आपण कसं मेंटली काय म्हणतात त्याला कम्पेअर करू शकतो? आय थिंक एका दृष्टीने आत्ता जे माझ्या डोक्यात येते ते असं वाटतंय की आपले जे नियम आहेत किंवा जो लॉ आहे त्या लॉची भीती कमी झाली आहे कुठेतरी, असं वाटतं की बाबा मी काहीही करीन आणि मी काहीही करून सुटू शकीन किंवा मला परिणामांची भीतीच नाही उरलेली, असं कुठेतरी थोडंसं दिसतंय। म्हणजे आपण आत्ता तुम्ही जी अप्रिय घटना सांगितली ती तर झालीच, पण बाकीसुद्धा आता जे न्यूज आणि मीडियामध्ये आपण बघतो की अशा खूप प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसत असतात की ज्याच्यामध्ये मला पाहिजे ते मिळालं नाही तर मी त्याच्यासाठी वाटेल ते करीन। म्हणजे कालच औंधमध्ये काल परवामध्ये एक केस झाली की दारू पिण्यासाठी काही लहान अंडर एज मुलांनी आजोबांना पैसे नव्हते तरी पण मारलं। सो कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणामांची शून्य भीती, लॉची भीती कमी झाली असं मला वाटतं। मग ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत या नातेसंबंध किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये जास्त दिसत आहेत आणि एकमेकांना मारण्याचं, आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर अल्कोहोल, ड्रग्ज याच्या मार्गाने गेलेले तरुणाई हे जास्त करताना दिसत आहेत। आय थिंक दोन्ही फॅक्टर्स आहेत। मला नाही वाटत की हे फक्त प्रेमसंबंधांमध्ये हे ॲग्रेशन किंवा व्हायलन्स दिसून येतो, हा आपल्या समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आजकाल दिसतोय आणि त्याला ड्रग्ज आणि अल्कोहोलची जर का चुकीची साथ असेल त्या व्यक्तीला तर अशा प्रकारच्या घटना त्याच्या दारू आणि ड्रग्सच्या इन्फ्लुअन्स खाली होण्याची जास्त शक्यता असते असं मला वाटतं। साधारण आपण या सगळ्या घटना बघितल्या तर या सगळ्या घटनाकडे बघून एक गोष्ट अनेकदा अधोरेखित झाली आहे की एकतर भीती ना पालकांची उरली आहे ना प्रशासनाची किंवा पोलिसांची उरलेली आहे, फ्रस्ट्रेशन वाढतंय, संयम कमी होताना दिसत आहेत। संयम कमी होण्याची कारणं काय आहे? आय थिंक सोशल मीडिया जसं आहे ते एकतर आपल्या खिशामध्ये असतं, कधीही अवेलेबल असतं, खूप कमी कॉस्टला अवेलेबल असतं आणि ते कोणालाही अवेलेबल आहे, त्याच्यात फिल्टर नाही आहेत, त्याच्यात सेन्सॉरशिप नाही आहे। तो फोन ज्याच्या हातात आहे त्याला अख्खी दुनिया अवेलेबल आहे आणि फोनचे जर का आपण ॲप्स बघितले तर ते आपल्याला पाहिजे तसे आपण चेंज करत राहू शकतो। एखादी गोष्ट नाही आवडली पटकन बंद करायची, दुसरं उघडायचं आणि त्यांनी मनाचा ठहराव किंवा एक स्थैर्य कमी झालं आहे आणि खूप मोठं कारण आहे ते लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा एका ठिकाणी फोकस न करता येणं ह्याच्यासाठी, आणि त्यातनं मग चिडचिड, अँगर, इम्पल्सिव्हिटी अशा सगळ्या गोष्टी वाढीला लागतात। तुम्ही ते सांगितलं चिडचिड आणि अँगर, साधारण शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे ही चिडचिड, अँगर ह्या गोष्टी येऊ शकतात। नातेसंबंधांमध्ये त्या पण गोष्टी गरजेच्या मानल्या जातात, त्यावर काय सांगाल?
मी मगाशी म्हटलं तसं हे अँगर इम्पल्सिव्हिटी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटकामध्ये दिसतं. म्हणजे एखादं मूल शाळेत असेल तर ते पालकांची भीती उरलेली नाही आहे, किंवा नातेसंबंधांमध्ये मी कोणाशी कसंही वागीन आणि त्याचे काही परिणाम नाही आहेत, किंवा मी रस्त्यावर गाडी चालवताना कसाही वागीन, कुठलाही रूल तोडीन आणि त्याला काही परिणाम नाही आहे. सो भीती कशाचीच उरलेली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं जर का आता आयुष्य बघितलं तर खूप इन्स्टंट आणि खूप फास्ट झालेलं आहे. कोणाला थांबायला वेळ नाही, कोणाला विचार करायला वेळ नाही, आणि सगळेजण स्ट्रेसमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये मग जर का थोडंसं आपल्या मनाविरुद्ध झालं तर एक्स्ट्रीम रिॲक्शन्स आपल्याला दिसून येतात. थँक्यू सर. साधारण तणाव, फ्रस्ट्रेशन आणि आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे आणि सोशल मीडिया महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांमुळे ही विकृती कुठेतरी तरुणांमध्ये निर्माण होती आहे आणि हीच विकृती या सगळ्या घटनांना कारणीभूत ठरते. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.